नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी थोडक्यात ओळख करून देतो. माझे नाव शेकडे संजय काकासाहेब. मी हिंदशाह मंडळाचे सीताराम सारडा विद्यालय येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज आपण प्रकरण 6 स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ, स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ या पाठाचा उर्वरित भाग पाहणार आहोत. प्लेगची साथ. 1897 मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने हाहाकार उडवला आणि शेकडो लोक मृत्युमुखी पडले. 1897 मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली होती. कोणती साथ आली होती? प्लेगची. आणि या साथीने हाहाकार उडवला. अनेक लोक प्लेग या आजारामुळे मृत्युमुखी पडले. या साथीला आटोक्यात आणण्यासाठी रॅड या अधिकाऱ्याची नेमणूक झाली. कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक झाली? रॅड या अधिकाऱ्याची नेमणूक झाली. प्लेगचे रोगी शोधून काढण्यासाठी झडत्या घेण्याचे सत्र सुरू झाले. कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक झाली? रॅड या अधिकाऱ्याची नेमणूक झाली. प्लेगचे रोगी शोधून काढण्यासाठी प्रत्येक घरामध्ये जाऊन झडती घ्यायची, शोध घ्यायचा, हे सत्र रॅड या अधिकाऱ्यांनी चालवलं. जबरदस्ती केली याचा बदला म्हणून चापेकर बंधूंनी त्यांचा वध केला. याचा बदला म्हणून चापेकर बंधूंनी त्याचा वध केला. कोणाचा वध केला? रॅड या इंग्रज अधिकाऱ्याचा. कोणी केला? चापेकर बंधूंनी. का केला? काय कारण? तर रॅड या अधिकाऱ्याने लोकांवर अतिशय जुलूम अत्याचार केले होते. त्यामुळं चाफेकर बंधूंनी रॅड या इंग्रज अधिकाऱ्याचा वध केला. सरकारने टिळकांचा या कटाशी संबंध जोडायचा आटोकाट प्रयत्न केला. ब्रिटिश गव्हर्नमेंटने, ब्रिटिश सरकारने टिळकांचा या हत्येशी संबंध आहे हे जोडण्याचा आटोकाट खूप प्रयत्न केला, पण त्यात त्यांना अपयश आले. चाफेकर बंधूंनी रॅड या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध केला आणि यामध्ये टिळकांचा संबंध आहे असं जोडण्याचा ब्रिटिश गव्हर्नमेंटने आटोकाट प्रयत्न केला, पण त्यात अपयश आले. ब्रिटिश गव्हर्नमेंटला यश आले नाही. तरी सुद्धा ब्रिटिश गव्हर्नमेंटने सूडबुद्धीने लोकमान्य टिळक यांना तुरुंगात टाकले. टिळकांचा या घटनेशी काहीही संबंध नव्हता, पण तो संबंध जोडण्याचा ब्रिटिश गव्हर्नमेंटने आटोकाट प्रयत्न केला. खूप प्रयत्न केले,
टिळकांना अडकवण्याचं, पण त्यात त्यांना अपयश आले. कोणाला अपयश आलं? ब्रिटिश गव्हर्नमेंटला. पण तरी सुद्धा सूडबुद्धीने, रागाने लोकमान्य टिळक यांना ब्रिटिश गव्हर्नमेंटने तुरुंगात टाकले. काय केलं? ब्रिटिश गव्हर्नमेंटने लोकमान्य टिळक यांना तुरुंगात टाकले. याच्यानंतरचा नवीन मुद्दा आहे बंगालची फाळणी. नवीन मुद्दा आहे बंगालची फाळणी. हिंदू मुस्लिम समाजात दुहीचे बीज पेरून फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करायचे ब्रिटिशांनी ठरवले. हिंदू आणि मुस्लिम या दोन समाजात, कोणत्या दोन समाजात? हिंदू आणि मुस्लिम समाजात दुहीचे बीज पेरून फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करायचे ब्रिटिशांनी ठरवले. दोन समाजामध्ये भांडणं लावायची. कोणत्या दोन समाजामध्ये? हिंदू आणि मुस्लिम. आणि आपण राज्य करायचं. ब्रिटिशांची कूटनीती होती. फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब त्यांनी केलेला आहे. कोणत्या नीतीचा अवलंब ब्रिटिशांनी केला? फोडा आणि राज्य करा. कोणत्या दोन समाजामध्ये फूट पाडली? दुहीचे बीज पेरले, हिंदू आणि मुस्लिम. तत्कालीन व्हाईसराय लॉर्ड कर्झन याने त्याला खतपाणी घातले. फोडा आणि राज्य करा या नीतीला कोणी खतपाणी घातलं? लॉर्ड कर्झन. कोणी? लॉर्ड कर्झन. ते त्यावेळेस भारताचे तत्कालीन व्हाईसराय होते. कोण होते? व्हाईसराय. बंगाल हा एक मोठा प्रांत होता. बंगाल हा एक मोठा प्रांत होता आणि या प्रांताचा कारभार करणे प्रशासकीय दृष्ट्या अवघड असल्याचे कारण पुढे करून लॉर्ड कर्झन याने 1905 मध्ये बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली. लॉर्ड कर्झन याने फोडा आणि राज्य करा, फोडा आणि राज्य करा या नीतीला खतपाणी घातले. कोणी घातले? लॉर्ड कर्झन याने. दुसरं काय काम केलं की बंगाल हे मोठा प्रांत होता, खूप मोठं स्टेट आहे, खूप मोठं राज्य आहे. या प्रांताचा, या राज्याचा कारभार करणे प्रशासकीय दृष्ट्या अवघड आहे. या प्रांताचा, या राज्याचा कारभार करणे शासकीय दृष्ट्या खूप अवघड आहे असं कारण पुढे करून लॉर्ड कर्झन याने 1905 मध्ये बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली. काय कारण सांगितलं? तर बंगाल हा एक कसा आहे, खूप मोठा राज्य आहे किंवा खूप मोठा प्रांत आहे आणि या प्रांताचा कारभार करणे, या राज्याचा कारभार करणे ब्रिटिश गव्हर्नमेंटला प्रशासकीय दृष्ट्या खूप अवघड आहे.
हे सर्वात मोठे कारण सांगून लॉर्ड कर्झन याने 1905 मध्ये बंगाल प्रांताची काय केली, फाळणी जाहीर केली. या फाळणीमुळे मुस्लिम बहुसंख्य पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल या फाळणीमुळे मुस्लिम बहुसंख्य पूर्व बंगाल आणि हिंदू बहुसंख्य पश्चिम बंगाल अशी रचना केली आणि फाळणीमुळे हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडून स्वातंत्र्य चळवळ दुर्बल करणे हा छुपा होता. लॉर्ड कर्झन याने 1905 मध्ये बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली. कोणत्या प्रांताची? बंगाल प्रांताची. कधी केली? 1905 मध्ये. कशी केली? कोणत्या पद्धतीने केली? या फाळणीमुळे मुस्लिम बहुसंख्य पूर्व बंगालमध्ये कोण? मुस्लिम. पश्चिम बंगालमध्ये कोण? हिंदू. असे 2 ठिकाणी विभागणी केली. किती ठिकाणी? 2 ठिकाणी. पूर्व बंगालमध्ये मुस्लिम, पश्चिम बंगालमध्ये हिंदू अशी रचना केली आणि फाळणीमुळे हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडून स्वातंत्र्य चळवळ दुर्बळ करणे हा छुपा हेतू होता. सिक्रेट इंटेन्शन, छुपा हेतू, गुप्त हेतू काय होता? हिंदू मुस्लिम या 2 समाजामध्ये फूट पाडायची. काय करायची? फूट पाडायची आणि स्वातंत्र्य चळवळ दुर्बल करणे. काय करणे? दुर्बल करणे हा छुपा हेतू होता. छुपा हेतू ब्रिटिश गव्हर्नमेंटचा कोणता होता? छुपा हेतू ब्रिटिश गव्हर्नमेंटचा कोणता होता? तर हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडणे. फूट पडल्यानंतर स्वातंत्र्य चळवळ दुर्बल करणे. स्वातंत्र्य चळवळ दुर्बल करणे हा छुपा हेतू ब्रिटिश शासनाचा होता. कोणाचा होता? ब्रिटिश शासनाचा. नवीन मुद्दा आहे राष्ट्रीय सभेची चतुसूत्रे. सुधारलेल्या राष्ट्रात भारताला मानाचे स्थान होते. सुधारलेल्या राष्ट्रात भारताला जे मानाचे स्थान होते ते पुन्हा प्राप्त होईल असा संदेश दिला. याच अधिवेशनात स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार ही चतुसूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली. राष्ट्रीय सभेची चतुसूत्री सुधारलेल्या राष्ट्रात, डेव्हलप कंट्री, सुधारलेल्या राष्ट्रात भारताला जे मानाचे स्थान होते ते पुन्हा प्राप्त होईल असा संदेश राष्ट्रीय सभेने दिला.
आणि या अधिवेशनात 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार ही चतुसूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली. राष्ट्रीय सभेची चतुसूत्री अतिशय महत्वाची आहे. कारण सुधारलेल्या राष्ट्रात भारताला जे मानाचं स्थान होतं, जी प्रतिष्ठा होती, ती पुन्हा प्राप्त होईल. का होईल? पुन्हा प्राप्त होईल असा संदेश राष्ट्रीय सभेने दिला. या अधिवेशनात महत्वाची गोष्ट कोणती ठरली? स्वराज्य, स्वतःचं राज्य. स्वदेशी, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार ही चतुसूत्री राष्ट्रीय सभेने एक मताने स्वीकारली. स्वदेशी चळवळीमुळे आपण स्वयंपूर्ण व स्वावलंबी होऊ शकतो. स्वदेशी चळवळीमुळे काय होऊ शकतं? तर आपण स्वयंपूर्ण व स्वावलंबी होऊ शकतो. स्वावलंबी होऊ शकतो, स्वयंपूर्ण होऊ शकतो. स्वदेशीच्या मार्गाने जाण्यासाठी आपल्या देशातील भांडवल, साधन सामग्री, मनुष्यबळ आणि अन्य सर्व शक्ती आपल्याला एकत्रित कराव्या लागतील. स्वदेशीच्या मार्गाने जाण्यासाठी आपल्या देशातील भांडवल, साधन सामग्री, मनुष्यबळ आणि अन्य सर्व शक्ती आपल्याला एकत्रित कराव्या लागतील. आणि यातूनच आपल्या देशाचे हित साधता येईल. परदेशी वस्तू व मालावर बहिष्कार ही पहिली पायरी, फर्स्ट स्टेप. परदेशी वस्तू व मालावर बहिष्कार ही पहिली पायरी, तर परदेशी राजवटीवर बहिष्कार ही पुढची पायरी असे ठरले. स्वदेशीच्या मार्गाने जाण्यासाठी आपल्या देशातील भांडवल, साधन सामग्री, मनुष्यबळ आणि अन्य सर्व शक्ती आपल्याला एकत्रित कराव्या लागतील. काय काय एकत्रित करायचं? स्वदेशीच्या मार्गाने जाण्यासाठी आपल्या देशातील जे भांडवल आहे, जो पैसा आहे, ही साधन सामग्री, त्याच्यानंतर मनुष्यबळ किंवा अन्य काही सर्व शक्ती या आपल्याला एकत्रित कराव्या लागतील. आणि ह्या जर एकत्रित झाल्या तरच आपल्या देशाचे हित साधता येईल. यातूनच आपल्या देशाचे हित साधता येईल. परदेशी वस्तू व मालावर बहिष्कार ही पुढची पायरी. परदेशी वस्तू व मालावर बहिष्कार परदेशी वस्तू व मालावर बहिष्कार ही पहिली पायरी, तर परदेशी राजवटीवर बहिष्कार ही पुढची पायरी अशी ठरली. पहिलं काम कोणतं करायचं? परदेशी वस्तू व मालावर बहिष्कार टाकणे.
कोणत्या गोष्टीवर बहिष्कार टाकणे? परदेशी वस्तू व मालावर बहिष्कार टाकणे. त्याच्यानंतरची पुढची पायरी आहे परदेशी राजवटीवर बहिष्कार टाकणे. काय करणे? परदेशी राजवटीवर बहिष्कार टाकणे. असे ठरल्यामुळे ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावर घाव घालता येईल असे नेत्यांचे मत होते. हे ठरल्यामुळं ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावर आपल्याला घाव घालता येईल असे नेत्यांचे स्पष्ट मत होते. आता पुढचा मुद्दा आहे आपल्या माहितीसाठी, नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली. कोणत्या समाजाची? भारत सेवक समाजाची. कोणत्या समाजाची? भारत सेवक समाजाची. कोणी स्थापना केली? नामदार गोपाळकृष्ण गोखले. नामदार गोपाळकृष्ण गोखले. भारत सेवक समाजाची स्थापना कधी केली? 1905 मध्ये. कधी केली? 1905 मध्ये. लोकांमध्ये देशभक्ती निर्माण करून स्वार्थ त्यागाची शिकवण देणे. लोकांमध्ये देशभक्ती, देशाविषयी प्रेम निर्माण करून स्वार्थ आणि त्यागाची शिकवण देणे. कशाची? त्यागाची शिकवण देणे. धर्म व जाती यांच्यातील विरोध नष्ट करून सामाजिक सलोखा निर्माण करणे. देशभक्ती निर्माण करून लोकांमध्ये देशभक्ती निर्माण करून स्वार्थ त्यागाची शिकवण देणे. काय? स्वार्थ त्यागाची शिकवण देणे. धर्म व जाती यांच्यातील विरोध नष्ट करून धर्म व जात यांच्यातील विरोध नष्ट करून सामाजिक सलोखा निर्माण करणे. सामाजिक सलोखा निर्माण करणे. शिक्षणाचा प्रसार करणे. हे भारत सेवक समाजाचे मुख्य उद्देश होते. सामाजिक सलोखा निर्माण करणे, शिक्षणाचा प्रसार करणे हे भारत सेवक समाजाचे मुख्य उद्देश होते. आता जहाल व मवाळ यांच्यातील मतभेद. नवीन मुद्दा आहे, जहाल व मवाळ यांच्यातील मतभेद. जहाल व मवाळ यांच्यातील मतभेद राष्ट्रीय सभेतील विचारसरणीतील मतभेद 1907 सालच्या सुरत अधिवेशनात विकोपाला गेले. 1907 सालच्या सुरत अधिवेशनात विकोपाला गेले. स्वदेश व बहिष्कार ठराव बाजूला ठेवण्याचा मावळांचा प्रयत्न होता.
तो यशस्वी होऊ नये अशी जहालांची खटपट होती. जहाल व मवाळ यांच्यातील मतभेद राष्ट्रीय सभेतील विचारसरणीत 1907 साली सुरतला जे अधिवेशन भरलं होतं, या अधिवेशनात विकोपाला गेले. स्वदेशी व बहिष्कार ठराव बाजूला ठेवण्याचा मवाळांचा प्रयत्न होता, तो यशस्वी होऊ नये अशी जहालांची खटपट होती. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाचा भाग इथे संपलेला आहे. उर्वरित भाग आपण नंतरच्या तासाला घेऊ. धन्यवाद.